गावठी कोंबड्याचा झणझणीत रस्सा तुम्ही कधी अशा प्रकारे केलाय? नाही केलेला तर अशा प्रकारे नक्की करून बघा. तर छान असा गावठी कोंबड्याचा झणझणीत रस्सा तुम्ही जर अशा पद्धतीने कराल तर खूपच आवडेल. तर चला बनवूया. नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी गावठी कोंबड्याचा झणझणीत रस्सा बनवणार आहे. तर खूप छान टेस्टी तयार होतो. तर त्यासाठी मी अर्धा किलो कोंबडा घेतलेला आहे, अर्धा किलोचा. आता ते कट करून भाजून व्यवस्थित असं त्याचे पीस केलेले आहेत. आता मडक्याच्या भांड्यामध्ये तेल घातलं आहे, त्यामध्ये बारीक चिरून कांदा घातला आहे. तर एक कांदा घातला आहे मी मोठ्या आकाराचा. आता हे जे पीस कट केलेले होते त्यावर निंबू पिळून मी 15 मिनिटे बाजूला ठेवून दिलेलं होतं. आता कांदा मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला आला लसूण मिरचीची पेस्ट घालायची आहे. तर 1 चमचा आला लसूण मिरचीची पेस्ट घातले. आता हे सगळं परतून घेते. आता हे परतून झालं छान की त्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे. तर हे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे. सुकं खोबरं, कांदा भाजून आणि त्यामध्ये गरम मसाले असं मी हे वाटण आपल्या रोजच्या भाज्यांमध्ये घालतोय ते आहे. आता ते घातल्यानंतर त्यामध्ये मसाले घालायचे. तर 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. तर असे मसाले यामध्ये मी घातलेले आहेत. आता हे छान असे परतून घेते व्यवस्थित. आता हे परतले गेलेत. तर आता यामध्ये हे मी पीस घालते. आता हे परतून घेते व्यवस्थित असं. तर पूर्ण असं खालीवर करून परतून घ्यायचं, कारण मसाला जर खाली राहिला तर मग तो करपला जातो. त्यामुळे मी हे पूर्ण असं परतून घेतलं आणि त्यामध्ये गरम पाणी घातलं थोडंसं. आता हे परतून झालं की त्यावर आपल्याला मीठ घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला यावर पाणी घालायचं आहे. तर हे पाणी कशासाठी ठेवायचं की आपल्याला यामध्ये जर पाणी घालायचं झालं तर आपण हे पाणी गरम यामध्ये घालू शकतोय. तर आता हे मी असं पूर्ण असं परतून घेते. आता ह्यावर मी थोडंसं पाणी घालते आणि हे पाणी वर ठेवून देते. आता छान अशी उकळी आली. आता हे कोवळंच होतं त्यामुळे पटकन असं शिजलं जातं. तर अर्धा तास लागतो शिजण्यासाठी. तर पटकन शिजलं जातं हे. जर तुम्ही मोठा कोंबडा घेतला तर तो लवकर शिजत नाही. तर जास्त माणसं असतील तर मोठाच घ्यावा लागतो. तर हे पटकन असं शिजतं म्हणून मी छोटाच कोंबडा घेतलेला आहे. आणि या कोंबड्याचा रस्सासुद्धा छान लागतोय. तर आजारी पेशंटसाठी हा रस्सा खूप छान फायदेशीर ठरतो. तर तो रस्सा गरम मसाल्यामध्ये या कोंबड्याचा बनवायचा असतो. तर आपण ह्यामध्ये लाल तिखट टाकलं आहे तर त्यामध्ये गरम मसाल्याचा वापर करायचा आणि मिरी पावडर ह्यामध्ये टाकायची. खूप छान रस्साला टेस्टी लागतो. तर आता हे मी खाली उतरून घेतलं, अर्धा तास शिजवलं आहे. तरी तुम्ही पाहू शकता ह्याला बुडबुडे कसे चालूच राहतात, म्हणजे याची प्रोसिजर चालूच राहते खाली उतरल्यानंतरसुद्धा. आता हे मी बाउलमध्ये काढून घेते. तर खूप छान आपला याचा गावठी कोंबड्याचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? तुम्हाला आवडली असेल आणि अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.